नमस्कार. हवामान अंदाज आणि माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 30-31 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. तर आत्ताच्या परिस्थितीनुसार जर पाहायला गेलं तर वाऱ्याची दिशा संपूर्णपणे बदललेली दिसून येते. ते कारण पण तसंच आहे. उत्तर भागातून मध्य ते उत्तर भागातून एक राजस्थानच्या आसपास एक चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. आणि त्या चक्राकार स्थितीमुळे आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक ध्रुवीय स्थिती आहे. अरबी समुद्राच्या साईडला निर्माण झालेली आहे. या दोन्हीच्यामुळे वाऱ्याची दिशा सुद्धा बदललेली आहे. परिणामी थंडीत थोडासा बदल झालेला आहे. म्हणजे थोडी थोडी थंडी कमी होण्याची शक्यता पण वाटायला लागली. साधारणतः थंडीचा विचार करायला गेला तर उत्तर भागातून 13-14, सकल भागात त्या भागातून 12 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातून. आणि मध्य महाराष्ट्रात पाहायला गेलं तर 13-14 सेल्सिअस तापमान कायम राहण्याची शक्यता आहे पहाटे पहाटे. आणि दक्षिण भागात बघायला गेलं तर दक्षिण भागात साधारणतः 15-16 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. कोकणपट्टीत पाहायला गेलं तर कोकणपट्टीत 17-18 सेल्सिअस तापमान रात्रीचं राहण्याची शक्यता आहे. दिवसाचं जर तापमान पाहायला गेलं तर दिवसाचं तापमान सुद्धा दक्षिण भागातून म्हणजे सांगली सोलापूर ह्या भागातून बघायला गेलं तर तापमान वाढ एक साधारण 29-30 सेल्सिअस तापमानाची शक्यता वाटते. सांगलीपासून पश्चिमेकडे पाहायला गेलं तर 28 ते 28 पेक्षा 28 प्लस तापमान राहण्याची शक्यता आहे. आणि घाट परिसर किंवा घाट परिसरामध्ये तापमानाची शक्यता थोडीशी कमी आहे. म्हणजे तापमान वाढ कमी आहे, 25 ते 26 सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे. आणि रत्नागिरी कोकणपट्टी साईडचे पाहायला गेलं तर कोकणपट्टी संपूर्ण मुंबई पालघर नाशिक पर्यंत 30 सेल्सिअस तापमान येत्या 30-31 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पावसाचा विचार करायला पावसाचा कुठलाच काय ठोस विचार नाही आहे. कुठं तर क्वचित ढगाळ हवामान झालं तर दक्षिण भागातून काही अंशी होईल किंवा तरी कुठेतरी ढग येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. एक पश्चिमी आवर्तन येण्याची शक्यता वाटत आहे. ह्या टाइमात एक पश्चिमी आवर्तन येण्याची शक्यता वाटत आहे. साधारणतः इथून एक 48 तासात पश्चिमी आवर्तनाला साधारण सुरुवात होईल. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये वर उत्तर भागात उत्तर टोकाला भारताच्या तिथे पावसाची शक्यता दाखवायला लागल्या. साधारण जम्मू काश्मीर केरळ या भागात साधारण पावसाची शक्यता दाखवते. त्यानंतर पुढेचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आणि केरलांक काशेश्वर लेह म्हणजे जम्मू आणि काश्मीरचा परिसर आणि इकडे दक्षिणच्या साईडला दिल्लीपर्यंत पावसाचं प्रमाण येण्याची शक्यता वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर तापमान वाढ म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून दक्षिण तापमान वाढ होण्याची शक्यता जास्त वाटत आहे. एकंदरीत पाहता हवामानात एवढाच असा बदल आहे, पण तापमान वाढ हळूहळू होण्याची शक्यता आहे दिवसा. असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद.